ओढलावती अशी जीवान गावाकडची माती. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके बाळ मुक्ता फळांची. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. नमस्कार मंडळी, दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन तिथली आरती करून आता अजय अतुल बरोबर आपण आता पुढे निघतोय. अजय अतुलची कॉन्सर्ट पुण्यामध्ये होती आहे. त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत अशा अनेक कॉन्सर्ट झाल्या, पण पुण्यातली कॉन्सर्ट खूप त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे आणि अर्थातच पुणेकरांसाठी महत्त्वाची आहे. आणि त्यानिमित्तानेच आपण जाणून घेणार आहोत त्यांची कहाणी. स्वागत आहे IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात. पुण्यातला आम्ही दगडूशेठ गणपतीबद्दल एक गोष्ट मला सांगायची, आम्ही कुठेही असलो, देशात कुठेही असलो, बाहेरही कुठेतरी असलो, तरी त्या गणपतीच्या 10 दिवसामध्ये आम्ही एक दिवस तरी इकडे येतोच सगळे घरचे लोक. म्हणून आज आमच्या कॉन्सर्टची म्हणजे पहिलाच दिवस आहे, आम्ही कुठेतरी बाहेर पडलो आहे आणि त्याच्या रिहर्सल्स आता उद्यापासून चालू होतील मुंबईत. म्हणून आम्ही इकडे आज दगडूशेठ हलवाई गणपतीला आलो. बरोबर. आता आपण कुठे जाणार आहोत आणि कसं आपण आता मला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे जिथे आमचा बालपण गेलं ॲक्च्युली. ओके. पहिलं शनिवार पेठ होतं, आता नारायण पेठ झालं आहे. तिथे आम्ही लहानाचे मोठे झालो. त्या घरात ॲक्च्युली मी घेऊन जातो. चला. आमची सगळ्यांची जॉईंट फॅमिली आहे. आता सगळे मुलं सगळ्यांची मोठी झाल्यामुळे सगळे थोडे थोडे वेगळे वेगळे राहतात. पण ते आमचं घर जे आहे जे अजून ते तसंच आहे, ते त्याच परिस्थितीमध्ये आहे. जिकडे काय म्हणतात, जन्म होऊन आमची सगळी बाळं आमच्यापासून आमच्या वडिलांपासून जिकडे सगळे आले ज्या घरात, त्या घरात आम्ही घेऊन चाललो आहे. ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते. आता इथं बघतानाच एवढ्या गोष्टी आठवत आहेत. या अंगणातच आम्ही जे काय खेळ खेळलो आहे, जे काय एन्जॉयमेंट केली आहे ती या अंगणात. त्यानंतर इकडे नवरात्र उत्सव सुरू झाला. लगोरी इथे, क्रिकेट इथे. बऱ्याच जणांच्या घरात अजूनही आमचे बॉल आहेत क्रिकेटचे, जप्त केलेले. आणि इथेच याच अंगणात सायकल शिकलो, याच अंगणात मार खाल्ला, याच अंगणात झोपायचो इकडे रात्रीचं. कारण घरात लोक खूप, त्यामुळे झोपायला आम्ही 14-15 लोक एकत्र राहायचो. आणि मग त्यामुळे सगळ्यांचंच म्हणजे प्रॉब्लेम असायचे झोपण्याचे, तर इकडेच झोपायचो. आणि आता नवरात्र उत्सव सुरू झाला, त्यानंतर ही देवी आहे. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. पण मग तुम्ही त्यावेळेला जे म्युझिकचे कार्यक्रम व्हायचे म्हणजे गणपती उत्सवात किंवा ज्या वेळेच्या, त्यात तुम्ही किती ऍक्टिव्ह असायचे? त्यातही असायचो ऍक्टिव्ह. एखाद दुसरा बाहेर कुठेतरी. त्यावेळेला काय आमचं नवरात्रात ऍक्च्युली नसायचे कार्यक्रम, गणपतीत खूप गणपतीत असायचे. पण त्यावेळेला तेही आमचे कार्यक्रम म्हणजे काय, आम्ही फार कोणी दखल घेतलेली नव्हती त्यावेळेला. हे आमचं घर. सगळ्या वाड्याचे बॉल आमच्याच घरावर आदळतात. तुम्ही मागे तर म्हणाला होतात की दुसरीत असतानाच आम्ही ठरवलं होतं की आम्हाला म्युझिक डायरेक्टर व्हायचं. करेक्ट. ती हीच जागा. तीच जागा. काय असं होतं या जागेमध्ये की गोंधळ आहे, माझा भाऊ सगळे एकत्र होता शशिकांत गोगले, ज्याचं मी सांगितलं तुला नाव. त्याला म्युझिक भरपूर माहीत, त्याचं खूप हॉबी होती त्याला. तर त्यांनी एक दिवस टेप विकत घेतला, एक कॅसेट प्लेअर. त्यामध्ये ते 2-3 कॅसेट आणल्या त्यांनी. बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा होता त्यात. तो ऐकत ऐकत पाठच झाला. आणि पाठ झाला तर आणि म्हणायला लागलो तर म्हणता यायला लागला. आणि तो म्हणजे ती आयडेंटिटीच झाली. आम्हाला बालशाहीर काय ते असे लोक म्हणायला लागले. काही 2 लाईन आठवतात म्हणजे? राजमाता राजगडाला, राजमाता राजगडाला,
राजगडाला सकाळीच बसल्या उन्हाला मोर पाहिलं मोर डोळं लावून किल्ले कोंढाण्याला दारात असं काहीतरी होतं. मग निरोप धाडला तानाजीला, मग निरोप धाडला तानाला वगैरे असं काहीतरी होतं. भोजनाला हात धुण्या यावं राजगडला यावं राजगडला जी बसला असाल भोजनाला, हात धुणे यावं राजगडला. एवढी तातडी आहे, एवढं तातडीने या. अरे तेव्हा अजून एक गोष्ट सांगतो. आम्ही गोंधळ जे काय पारंपरिक जे काय आपलं आहेत, आता आम्ही एक लग्नाचं गाणं एक केलं आहे. पारंपरिक जेवढ्या गोष्टी आहेत ना, तर आमचे हे जे सगळे चुलत भाऊ आहेत त्याच्यामधले मी तुला दाखवतो, त्यांच्या सगळ्यांची लग्न तिथं मांडव टाकायचं ना, आणि इथेच व्हायची. सगळं जागरण गोंधळ आमची इथेच, सगळं याच ह्याच्यामध्ये व्हायचं. म्हणजे मी सांगतो ना, आमच्या आयुष्यातलाच मला विचारशील तर तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखद कुठला काळ आहे, तो इथला आहे.